तर जरूर आपण पाहतो अक्षय पहिली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी असते आपण कुणाचं तरी नाव घेत असतो डेलिगेट करत असतो कारण ज्याच्या स्मरणार्थ या कुणाच्या मित्रासाठी आपण पाहतो ती दिली जात असते आणि इथे आपण पाहतोय 500 रुपयाचा पारितोषिक आला मित्रा एन्जॉय कर आणि तुझं नशीब किती खराब आहेत कलिंगडवाला पण चालला म्हणजे संघाचे नशीब खराब आहे त्या 500 रुपयाची पार्टी जरूर झाली असती पहिला चेंडू या ठिकाणी पाहतो नितीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय घाई करू नका कोणत्याही गोष्टीची घाई करू नका जायचंय ठीक आहे पण घाई करू नका आरामात घाईने सर्व काही बिघडत असतं इथे पाहतो सुरेख फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात फलंदाज बाद झटका क्रमांक 1 आपण पाहतो नागेशच्या सोबत मैदानावरती असेल चांगला चेंडू आपण पाहतो बॅटची कडा घेतली बॅक टू बॅक विकेट अक्षय कोवाटके आपण पाहतोय माघारी आलाय साठी आपण पाहतोय अमोलजी विर्ले यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे जरूर लगातार 2 विकेट पाहिले गेले आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय संदेश खडे हा चेंडू खूप महत्त्वाचा असेल अमोलजी विर्ले यांच्याकडून जो 1000 रुपयाचा पारितोषिक आपण पाहतो युवा नेते ते आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आपण पाहतो दिला गेला आहे जरूर जर विकेट आली तर इथे आपण पाहतोय दामोते संघ ऑलरेडी क्वालिफाय झाला आहे आपण पाहतो सुपर 5 मध्ये आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय तो पलसपा पलसदरी पलसाई चषक आपण पाहतो पलसदरीमध्ये आणि इथे आपण पाहतो लॉंगा झोनमध्ये आपला तो संदेश खडेच्या बॅटमधून आला चौकार सोनू ये व्यासपीठावरती आहे दादा ये व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत द्या इथे पुन्हा एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गणेश आहे इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही आपण ठोके गे दरम्यान पाहिलं गेला फलंदाज बाद होतोय झटका आणि झटका दिला गेला आहे क्रमांक 2 ठोक डिझे आपण पाहतोय
इथे पाहतो आपण चांगला चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती एक चौकार जो आला होता. 4 धावा आपण पाहतो. 3 विकेट जरूर सलगचे आले नाही आहेत, पण या षटकामध्ये जरूर 3 विकेट प्राप्त केलेत. 4 धावा स्कोर कार्डवरती. नागेश पवार आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय फलंदाज करण. मागच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी अफलातून कामगिरी केली. लगातारचे 3 षटकार. तरी हॅट्रिक नाही नितेश, मी दरवेळीच बोलतो षटकारांची हॅट्रिक नसते, चौकारांची हॅट्रिक नसते. ते सलगचे 3 चौकार, सलगचे 3 षटकार मोज. फक्त हॅट्रिक कोणती असते क्रिकेटमध्ये? विकेटची. समीर व्हॉलीबॉल खेळतोय, समीर कबड्डी खेळतोय, समीर क्रिकेट खेळतोय, आणि तसा वेळ भेटेल समीर फुटबॉल पण खेळतोय. हरीश मुंडे, राहुल तू नाही फुटबॉल खेळत. ओके, जो समीर फुटबॉल खेळतो ते वेगळेत. जाऊया मैदानावरती. इथे चांगला फटका, चेंडूला घेतला, पिकअप शॉट, चेंडू फेकला बॅकवर्ड स्क्वेअर त्यांच्या डोक्यावरून. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील. नागेश पवारचा दणका आलेला बेहतरीन षटकार. तो मैं हूं डॉन. कोण डॉन असेल, हरेश का नागेश? इथे षटकार जरूर आलाय. इथे तो आपण चांगला परत खालवर ठेवला. चेंडू समोर डिलेर होती, खालवर टप्पा ठेवला गेला. एक सिंगल आली. धावसंख्या स्कोर कडे 11. या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बघा, जे शेवटच्या मॅच असतात ना, जे संघाचे पाठीराखे आहेत ना, त्यांनी बाउंड्री लाईन वरती थांबायचा असतो. का? बॉल जातात ना बाहेर, मॅच बॉल असतो, लगेच येतो. पाठीराखेने लगेच तिथं थांबायचं. बॉल गेल्यानंतर लगेच आणायचे. तुम्ही आलात ना खेळायला, चाल तुम्ही जा बोलतो. लाडू, सूर्या, बाकासर ग्रुप, धामोते, नेरल. चांगला चेंडू, चांगला चेंडू, कमबॅक करणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू षटकार, डॉट चेंडू आला. इथे करण डॉट चेंडू खेळताना दिसला. आघाडीचे 3 फलंदाज माघारी आले. धावसंख्या 11. आकड्यावरती 4 षटकांचा सामना आहे. हरीश तयार. पंताच्या डाव्या साईडनी राईट हँड ओव्हर द विकेट मारा. गोलंदाज सज्ज होतो हरीश. चांगला चेंडू, गुल्ला स्पॉटवरती चढला चेंडू, खालवर टप्पा राहिला गेला. अफलातून, अफलातून गोलंदाजी. ज्याप्रमाणे आपण पाहतो नितीन विरले गोलंदाजी करतोय. मजबूत संघ गोलंदाजी मध्ये पाहतोय. अफलातून काय चेंडू टाकलेत, अफलातून चेंडू. समोर डिलो चेंडू पडल्यानंतर खालवर राहिला गेला. रॅपिड चेंडू निघून गेला आपण पाहतोय. इथे दूरवर चेंडू आपण पाहतो. चांगला चेंडू पाहिला गेला. अफलातून गोलंदाजी. बॅक टू बॅक चेंडू निर्धाव फेकले जातात. जसं चेंडू निर्धाव होतात, हरेश कराले टेन्शन मध्ये आलेत. कधी कमर खाजवतात, कधी पाठण खाजवतात, कधी डोका खाजवतात. बीपी हाय झाली. बीपी हाय झाली त्यांची. इथे आपण पाहतो लगातार 3 चेंडू निर्धाव. पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा होत्या, त्यानंतर 3 चेंडू निर्धाव. चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. अपील या ठिकाणी जरूर करण्यात आले, पण इथे आपण पाहतो परफेक्ट चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या 2 चेंडू नागेश केला, तिथे 7 धावा आल्या होत्या, पण करणसाठी टाकलेले ते 4 चेंडू डॉट 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 जणू काय बिग बाजारचा निर्धाव चेंडूचा सेल लागला होता. 2 षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती. चला थोडं फास्ट घ्या दामोदर संघ. बघा तुम्हाला जायचं आहे. घाई अति घाई तरी बरी नसते, पण जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण करू शकता. कारण दामोदर संघाचे
आपण जर पाठीराखे पकडले तर किमान 500 ते 700 पाठीराखे तयार आहेत का तिकडे गाड्या पोहोचल्यात अर्ध्या गाड्या पोहोचल्यात अर्ध्या गाड्या नेरलमध्ये थांबल्यात काही जण पुलावरती बसून मॅचचा आनंद घेतात डावखुरी हाताचा फलंदाज विनायक पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ढकललाय शतरक्ष थोडासा फंबल पाहिला गेला एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय इथे माघारी परतावा लागेल फलंदाजाला अर्थात करणला विनायक गोलंदाजी मार्क वरती आहे विनायक जाधव आपण पाहतोय एक वेळ होता प्रथमेश दांबोते संघामध्ये जे खेळाडू आपण होते आता खऱ्या अर्थाने प्रत्येक गावामध्ये 2 संघ आहेत आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूंना बरेच वर्ष संधी नव्हती त्या खेळाडूंना संधी भेटली जे दामोते प्रीमियर लीग झाली त्यानंतर आपण पाहतोय संघ आपण पाहतोय आणि येणारे आपण पाहतोय माजी पंचायत समिती सदस्य चषक तलवडे या मैदानावरती सूरजी गोडविंदे सागर कालन सुभाष सोनावले यांच्या माध्यमातून जी स्पर्धा रंगणार आहे त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दामोते गावचे 3 संघ त्या ठिकाणी खेळताना दिसतील बायचान्स हरेश्वर विरले सर ते या मैदानावरती खेळताना दिसतील इथे शॉर्ट पिच चेंडू पाठवला चेंडूला सीमारेषे पलीकडे फाईंड जर मध्ये चेंडू झाला फरार मित्रांनो बघा चेंडू बघा पवार आपण पाहतो अशी फटके फटकावतो ना याच पद्धतीने आपण पाहतो सचिन खडे पायरमाल संघाकडून अशाच प्रकारे फटकेबाजी करत असायचा आज सध्या मैदानात नाही आणि खऱ्या अर्थाने नरेश दादा सचिन खडे हे विचार करत असतील आज आम्ही संघामध्ये का नाही आहेत नितेश क्रिकेटमध्ये वय नाही मोजलं जात लक्षात ठेव दादा हा ते हरीश करेल सारखं बोलू नको बिलकुल नको हरीश सारखं करेलची भाषा बोलू ती तुला शोभत नाही 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय चांगली गोलंदाजी पाहतोय विनायक जाधव आपण पाहतोय 4 चेंडू आणि आपण पाहतोय 5 धावा खर्च केल्यात धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली म्हणजे आतावर 16 चेंडू बॉल टू रन आतावर पाहतोय चेंडू मागे 1 धाव त्या पद्धतीने पाहिलं गेलंय इथे पाहतोय चांगला चेंडू जोरदार अपील या ठिकाणी पाहतोय आता परत या गोलंदाजावरती कोणत्याही प्रकारचं लक्ष नव्हतं जरूर पंच आम्हाला सांगतील ही धाव जरूर बॅटला स्पर्श झाला असेल कारण पंचांचा कोणत्या प्रकारचा इशारा नव्हता नितेश जेव्हा पंच कोणत्या प्रकारचा इशारा करत ते समजून जायचं बॅटला स्पर्श झालाय इथे 1 धाव या ठिकाणी पाहतोय हा गोलंदाजाला पहिली वॉर्निंग आली मधीत आला दादा याचा साईड चेंज करायला लागेल अन्यथा गोलंदाजी त्या ठिकाणी थांबवली जाते वारंवार संधी भेटत नाही पण या गोलंदाजाला जरूर भेटले इथे पुल्लेचा चेंडू होता खराब चेंडू होता कशा प्रकारे धावा बनवायचे ते माहिती पाहिजे होतं षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले काय करणार नागेश पवार जेव्हाही सिंगल काढतो नॉन स्ट्राईकला येतो पुन्हा एकदा स्ट्राईकला जायला भेटत नाही त्याला आतापर्यंत वैयक्तिक 13 धाब्यावरती खेळतो त्या 17 मधील 13 धावा एकट्या नागेशच्या आहेत कशा प्रकारे धावे होतील जेव्हाही नागेश मोठा फटका मारतो आमचा डीजे साहिल लगेच एकच गाणं लावतो मै हू डॉन आणि डॉन नॉन स्ट्राईकला आला तर काय गोलीगत धोका बुकीत टेंगुल आमचे हरेश दादा इथे आहेत आमचे दुसरे हरेश दादा पण आमचे आहेत हरेश पवार आणि हारू दादा नरू दादा हे खूप मोठं सूत्र दादा नरू दादा बरोबर ना खूप चमकलं होतं युट्यूबच्या माध्यमातून
आपण पाहतो 23 लाख व्ह्यूवर्स आपण पाहिले होते, त्या 23 लाख व्हिडिओ लाईक झाले होत्या. इथे टॉपेश पाहायला गेला, नितीन चेंडूवर पोहोचला होता, चेंडू येथे ड्रॉप केला. तर एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. ही सेंटर फटका आपण पाहतो, खराब चेंडू जरूर होता, चेंडूवरती मोठा फटक्याची गरज होती. धावसंख्या जाऊन पोहोचली 18. तर हा फलंदाज आपण पाहतो रोशन कातकरी कशा प्रकारे कामगिरी करेल. इथे नागेशला स्ट्राईक देणार का? इथे पाहतो आपण फलंदाज या ठिकाणी धावबाद होतो. नागेशला या ठिकाणी संधी जरूर भेटली आणि मैदानात चाललाय सगळ्यांचा लाडका कर्जत तालुक्याचा वंडर बॉय. कोण आहे मित्रांनो? करण अंबाला, आमच्या नेरलचा करण अंबाला. हरीश कराले आपण पाहतो मैदानात रवाना झालाय. जरूर नागेशने उर्वरित 4 चेंडूवरती किमान 3 षटकार मारले. सचिनजी खडे यांच्याकडून 1000चं पारितोषिक असेल, 2000चा. 2 षटकार मारले तरी जरूर बघा पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय. इथे पाहतो पहिला फटका, बराच काल चेंडू हवेमध्ये. इथे क्षेत्ररक्षकाने केली चुकी, अंदाज राखता आला नाही, चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतीलचा इथे आला नशिबवान षटकार, ठोक दिले. आपण पाहिलं की समीर अंदाज घेता आला नाही, अंदाज घेता आला नाही. खूप मोठा अंदाज होता, खूप उंच होता चेंडू, लक्ष चेंडूवरती शेवट परत दिलं होतं, पण त्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा तोल सावरता आला नाहीये. इथे पाहतो पंच कबीर सर यांचा हात होतील समांतर. धावसंख्या जोडली जाईल धावफलकावरती. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही आपण पाहतो काम 25 हो गया. उर्वरित 3 चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या साईडने, गोलंदाज मयूर. इथे पुन्हा एकदा टॉस केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे झेल ड्रॉप, 2 दफा. हारेश म्हटलं गेलं तर देखील जादू आहे ती, आपाप पोचेल. हा जादू. धावसंख्या स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. सध्या आज अक्षय मात्र खुश आहे. इथे पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. रस बिलतीचा इथे आला नागेश पवार. हा 40+ खेळाडू आपण पाहतो अफलातून कामगिरी करत असताना, नवतरुण खेळाडूंना दाखवत असताना, अब भी हम कम नहीं तुमसे ही ज्यादा, हमसे तुम कुछ नहीं, हे दाखवत असताना लगावलेला बेहतरीन षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या स्कोर कार्ड 33. एक चेंडू शिल्लक आहे दादा, बॉल एकच आहे दादा, हिरवा तिथं. शेवटचा चेंडू बघा, ही ताकद असे. हरेश करायला मैदानात गेला, फक्त मैदानात त्याची जाण्याची गरज होती. हा जादू धू. हे बघा लाजवाब, उंच 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 उंच, काय फेकला चेंडूला डिग बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. परफेक्ट टायमिंग, चेंडू पोहोचला सीमारेषे पलीकडे. A1 क्वालिटीचा हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार, ठोक डीजे.
अक्षय बटरने डोळे पुसत होता, पण जसा नागेशने षटकार ठोकला ना बटर फुललं, बटरफ्लाय झालं ते. हा बटरफ्लाय झालं. हा आणि खुश झाला. नागेशने षटकार का मारले समीर? मैदानात कोण गेला होता? जादू. म्हणजे कोण? हरेश धू, छोटा जादू. जरूर तो झेल गणेशचा अंदाज चुकला होता. धावसंख्या स्कोर कार्ड 39, प्रतिषटक 10च्या सरासरीने 40 धावा. ते त्याच्यानंतर आलेले तो एक षटकार, त्यानंतर आलेले ते 2 षटकार आपण पाहतोय. धावा वाढल्या गेल्या. हरेश पवार, नरेश आपला हरेश पवार आणि त्यानंतर आम्ही पाहतो सचिन खडे, संदीप देशमुख. खूप दूरवर होते, खूप लांब गेले होते संदीप देशमुख. काय होतंय काय नाही इथे. जसे षटकार येत झाले अस्ती 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 पुढे आले. रोहितने सोडलेला झेल, त्यानंतर त्याच्या अगोदर गणेशने सोडलेला झेल. पण 40 जवळ बोले माफक आव्हाने एवढं काही आपण पाहतोय. पण खऱ्या अर्थाने सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला जादू भेटलाय, नवीन जादू. तो म्हणजे प्रतीक धू लाल्या. जबरदस्त. पण त्यानंतर एक मला म्हणाला आमच्यातले 2-4 घरी गेलेत, ते असल्यानंतर आमचा गेम चालत नाही बोलतो. हा हेमंत, शिकवणारे घरी गेल्यानंतर गेम चालत नाही. आणि ज्यांना संधी भेटली त्यांनी सोना केला, पण आम्ही सोना नाही आज. हा तो रेल्वेमध्ये आहे, आम्ही सोना गावाला आहे. आज शुभम काय कामगिरी केली शुभमने, जबरदस्त. गेल्या कित्येक मॅच तो कुठे आहे शुभम, जो 2021-22 ला होता, कुठे 3 वर्षापूर्वीचा शुभम, तो आज दिसला मैदानावरती. मी पाहिलं होतं या दोघा जोडीला, पहिली मॅच त्यांची मी पाहिली होती. आपण मोहाचवाडीमध्ये कोतलवाडीच्या मैदानावरती ती स्पर्धा होती. आणि तिथून सिद्धिविनायक नेरळपाडा संघ एक छोटा संघ म्हणून होता, कर्जत तालुक्यातील बड्या बड्या संघाला त्यांनी पराभूत केलं आणि तिथून आगीकूच झाला. त्यानंतर बरीच वर्ष अक्षय म्हात्रे मोठ्या मोठ्या लॉट्समध्ये खेळावं लागलं. त्यानंतर तरी संघ आपण पाहतो आणि KPLच्या माध्यमातून पुन्हा एकदा अक्षय चमकला गेला. इथे आपण पाहतो सिंगल रोटेट झाले नितीन विरले आणि गणेश. नितीनचा विचार केला, पलसाई पलसदरी ज्या मैदानावरती 40 धावांचं लक्ष आहे, हा संघ आपण पाहतो क्वालिफाय झाला. आणि तिथेही नितीन 35 चेंडू आणि 99 धावाची खेळी साकारले त्यांनी 4 मॅच मध्ये. आपण म्हणजे तिथे रेस मध्ये आहे. एखादी गाडी जरी नेरळ मध्ये आली तर खूप बरं होईल. पण मित्रांनो, याच मैदानावरती आमदार चषक मध्ये आपण बाईक पाहणार आहोत, 2 व्हीलर पाहणार आहोत. सूरज गोडविंदे यांनी आज आपल्याला मॅन ऑफ द सिरीजला आपण पाहतोय गुलदस्त्यामध्ये आहे. आणि बाय चान्स मथुर सारखा एक बैल पण देतील ते. नाही नाही नाद नाही त्यांचा, ते महबूब पण आपण आणतील, छोट्या महबूब काही करतील ते नवीन नवीन काही करू शकतात. सूरज गोडविंदे आहेत ते नावाने, काही करू शकतात. इथे सुरेख फटका, चेंडू उडावलाय, आपण पाहतोय खडे त्या ठिकाणी तैनात. एकच धाव आपण पाहतोय. संदेश चेंडू पाठीमागे धावला, चांगलं क्षेत्ररक्षण संदेशचं. अफलातून कामगिरी. दादा जो सिद्धी आपल्या पायर माझं टी-शर्ट घातलं ना दादा, तू पाठीमागे ये प्लीज. डायरेक्ट पाठीमागे, डायरेक्ट गेटाच्या पाठीमागे जायचं. हां ना, ते तो वरती बसा. इथं चांगला चेंडू. बटरला काहीच नाही करू शकत, त्यांनी टी-शर्ट घातला वेगळा, त्याच्यामुळे टेन्शन. हां पण कधी कधी कसं खेळाडू सेम टी-शर्ट मध्ये असेल ना, पंचांना जरा विचार करावा होता ना कोण खेळाडू आहेत, कारण का चौकार षटकार देताना वेगळं होतंय. इंटरनॅशनल लेवलला पण पाहतो जे 14-15 खेळाडू असतात ते पाणी द्यायला असतात पाठीमाग, काही प्रॉब्लेम नसतो.
पण इथे परेश ज्यांनी आपण पाहतोय आता जी लीग झाली पायरमाल लीग मध्ये, इथे चेंडू आपण पाहतोय सोडला गेला जेल ड्रॉप. हारेशने सांगितलेलं जेल गरजेचे नाही आहे, वन बाउंड चेंडू पकड. जेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, चेंडू गेला सीमारेषे पलीकडे, चेंडू झालाय परार. टांगा पलटी घोडा फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. तो टॅटू मॅन ऋषी जबरदस्त ना, आपला खास माणूस आहे ऋषी. दादा एंट्री पाहिजे, दादा आमदार चषक मध्ये एंट्री पाहिजे ना. हा जरूर, नाही तुमची फिक्स झाली, फिक्स झाली तुमची, काही टेन्शन नाही. दामोते फिक्स, तुमच्यासाठीच डबल केलं दादा. दामोते संघ अमरजीतची फिक्स होती, तुम्हाला पाहिजे होती म्हणून आम्ही खुरमबाईने लगेच बघितलं ना, तुमचं ऐकलं खुरमबाईने आणि निर्णय चेंज केला दामोते संघासाठी. राहुलनी डायरेक्ट दमदाटीच केली. खुरमबाई एंट्री चाहिए. इथे सुरेख फटका, चेंडूला उडवला सीमारेषे पलीकडे. रन बिल 30चा. इथे आला बेहतरीन षटकार. हरेश कराले सारख्या गोलंदाजाला एवढा मोठा फटका मारणे खूप महत्वाचं काम. इथे चौकारानंतर षटकाराला बघा जेल ड्रॉप झाली, स्ट्राइक रोटेट झाली आणि त्यानंतर पाहतोय थोडीशी गडबड. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये पाहतो धावसंख्या 13 या आकड्यावरती. अजय गुप्ता आपण पाहतो या ठिकाणी बघा, दामोदर संघाचे पाठीराखे ते पण परेशान आहेत, आम्हाला फलंदाजीला पोहोचायचंय. 2 विकेटसाठी आपण नरेश दादा पवार यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे चांगला चेंडू. अजय गुप्ता आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात आल्या 13. अजूनही पाहतो विजयासाठी आपण पाहिलं गेलं. सत्तावीस धावांची गरज होती. इथे पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, नंतर डॉट चेंडू. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. चांगला चेंडू. गणेश आपण पाहतोय सध्या तरी गेलं तर बॅकफूट वरती ढकलला गेला थोडा, आपण पाहतोय. सिंगल नंतर लगातार 2 डॉट चेंडू आपण पाहिले गेले. हर्षने चांगली गोलंदाजी केली होती, पण एक चेंडू जिथे मिस फील्ड झाली त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती षटकार पाहायला गेला. इथे टॉस केलाय चेंडूला, शतरक्षक पोचणार का त्या ठिकाणी? पोचला जरूर. काय झेल पकडला मित्रांनो.
अफलातून अफलातून झेल आपण या ठिकाणी पाहतोय. कोण म्हणतो निखिलची तब्येत झाले, कोण म्हणाला निखिलची तब्येत झाले, कोण म्हणतो निखिल धावत नाही, कोण म्हणतो निखिल चांगला खेळाडू सध्या बॅकफूटवरती आहे. पण निखिल बघा चिते काय चपलाईनं धावला, स्वतःला सावरलं, काय झेल पकडला निखिलने. अफलातून निखिल कमरेमध्ये तर आपण पाहतो त्रास जाणवला होता, पण अफलातून तरी तब्येत झाली असेल पण त्यांनी स्वतःला सावरलं, चांगला झेल त्यांनी पकडलाय. त्याचे काही पाठीराखे अक्षय मला म्हणाले निखिलची तब्येत झाले, काय झेल पकडला निखिलने अफलातून. फलंदाज बाद झालाय, माघारी आला. इथे आपण पाहतो गणेश नवीन फलंदाज आपण पाहतोय. रोहित धावसंख्या आपण पाहतो, चेंडू झाले 4-2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 14, उर्वरित 2 चेंडू. अजय गुप्ता पुन्हा एकदा तयार, राईट हँड ओव्हर द विकेट मारा. इथे चांगला फटका, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल, एका धावेवरती समाधान. धावसंख्या 15 आकड्यावरती, अजूनही 25 धावांची गरज, 13 चेंडूचा खेळ शिल्लक. अफलातून अफलातून आरेश करायला आज थोडासा महागडा सापडला गेला. 13 धावा खर्च केल्या. अपेक्षा असते आरेशने नेहमीच 5 ते 6 धावांचं या 7 धावांचं षटक टाकावं. आज डबलच्या धावा त्यांनी खर्च केल्यात. शेवटचा चेंडू, चांगला चेंडू मित्रांनो. बघा या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल आहे आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलो आमचे मित्र अमरजीत मट्टू यांचे सासरे सुहास सर यांच्या माध्यमातून, जिराणे साहेब यांच्या माध्यमातून जी सायकल देण्यात आले, खऱ्या अर्थाने त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि ती सायकल फक्त लगातारचे पहिलेचे 3 सामने आहेत, पहिला राऊंड, दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड सूरज, या 3च राऊंडचे पॉईंट त्या ठिकाणी मोजले जातील. जरूर आपण पाहतोय अजय गुप्ता, थोडंसं आपण पाहतो इंजरी फेस कसं असतं ना, जे लेदर प्लेयर आहेत ना त्यांना हाच प्रॉब्लेम असतो. हां, हाईट का जास्त असते, कमरेमध्ये तर वाकले जातात. रोनकला संधी भेटले. आता हेच जर शूज आपण पाहतोय परेशने घातले असते तर आज परेशलाही संधी भेटली असती. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. मनोज आता काय झालं सांगा, मला सांगा, फोन करून सांगायचा लगेच. तर अजय गुप्ता जी मनोज विशे सर यांच्याकडून अजय गुप्तासाठी हा पारितोषिक या ठिकाणी आलाय. ₹200 जरूर या ठिकाणी पाहतोय. आणि इथे चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. षटकार आपण या ठिकाणी पाहिला गेला महत्वाच्या क्षणी. अफलातून आपण पाहतोय, खूप आपण पाहिलं गेलं तर खूप अवघड होता. तर प्रयत्न जरूर आता जजमेंट करणं गरजेचं होतं, कारण एक षटकार आपण पाहतो जिथे गणेशने तो झेल तोडला होता, सेम होता. मॅचची कडा जरूर घेतली गेली. संदेश खडे त्या ठिकाणी चिनूचा पाठला करतात. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. PTPL जी पायरमाल टपालवाडी प्रीमियर लीग झाली होती आणि तिथे संदेश खडे चमकले होते
आणि तिथून आपण पाहतो संघामध्ये जागा फिक्स केले. अजूनही आठवतो वैभव, आपण तिथंच डिक्लेअर केलं होतं ना वैभव. वैभव तिथंच डिक्लेअर केलं होतं आपण, केलातच नाही. इथे नागेश चेंडू खाली येतोय, मोक्याच्या शनी धोक्याची घंटा. इथे माघारी परतावा लागेल रोहितला. रोहित माघारी येतो. धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. अजूनही 27 धावां 17 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. आठ चेंडू आणि 17 धावांची गरज. योगेश दादा डोले. जसं आपण पाहतो पहिले 4 सामने संपल्यानंतर खुरमभाई नजे आणि योगेश दादा डोले एकदम आरामात, काही टेन्शन नाही. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. राहुल राहुल म्हटलं गेलं ना, राहुलचं एकच काम असतो, प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार ठोकणं, कारण हा हाय डिटेड फलंदाज आहे. आता 7 चेंडू आणि 17 धावांची गरज खूप महत्त्वाचा असेल. नितीनला स्ट्राईकवरती येणं, हा चेंडू मात्र समीर खूप महत्त्वाचा आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 8 धावा होत्या. उर्वरित 2 चेंडू डॉट आपण पाहतो, त्यामध्ये विकेट. गोलंदाज रोशन कातकरी पुन्हा एकदा तयार. शेवटचा चेंडू घेऊन येतो राहुलसाठी. इथे आपण पाहतोय चांगला फटका. इथे पाहतोय एक धाव घेण्यात आली, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, चुकीचा थ्रो इथे झाला. नॉन स्ट्राईकला थ्रो झाला असता इथे खूप मोठा विकेट भेटण्याची संधी होती. इथे थ्रो स्ट्राईक घेतला झाला. ए रोहित बाउंड्री या ना आता प्लीज, पुढे नका जाऊ. आम्ही एकदा वॉर्निंग देतो, दुसऱ्यांदा वॉर्निंग देत नाही. चला जास्त पुढे जाऊ नका. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. इथे संधी होती नितीन विर्लेची विकेट घ्यायला, पण तिथे असलेला क्षेत्ररक्षकाने लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू त्याने डायरेक्ट स्ट्रायकडे कुठे फेकला. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज फ्रेममध्ये पण नव्हता, एवढा लांब होता. जर तिथे चेंडू आला असता तर. इथे पाहिलं गेलं दूरवरचा थ्रो फेकला गेला, 2 धावा आल्यात. अक्षय कोकाडे, थोडा विचार करावा लागेल. अक्षय थोडासा चुकी घडली. 15 धावा अजून बनवायच्या. नितीन असेल शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती. अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज सुमित सिंग. इथे आपण पाहतोय वाईट चेंडू. 6 चेंडू 14 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू आणि याला फेकला सीमारेषे पलीकडे. आपण पाहतोय दादा.
पहिल्या सामन्यामध्येच आपण काल सांगितलं होतं का तिथे डायरेक्ट लागला तर षटकार आणि टप्पा लागून गेला तर चौकार, हे आपलं ऑलरेडी डिक्लेअर झालं होतं. आणि हरेश, आपणासही माहिती आहे, आपण पहिल्या मॅचमध्ये पण पहिल्या स्पर्धेमध्ये पण डायरेक्ट लागलं होतं. आपण तिथे डायरेक्ट लागले तर षटकार आणि टप्पा लागल्यानंतर चौकार असेल. तर चेंडू जरूर दादा थांबा, जरा 2 मिनिटं थांबा, गाडी नाही ना आपल्याकडे, 2 मिनिटं थांबा. धावसंख्या जाऊन पोचली ती 32, 8 धावांची गरज आहे. 5 चेंडूने 8 धावा. पाच चेंडू 8 धावांची गरज. डॉट चेंडूला, प्रत्येक डॉट चेंडूला 500 रुपये सचिनजी खडे, माजी ग्रामपंचायत सदस्य, नेरळ ग्रामपंचायत, यांच्याकडून हा पारितोषिक असेल. इथे पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट चेंडू आपण पाहिला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव घेण्यात आले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो आहे. आणि या दरम्यान पाहिला गेला आपण राहुल या ठिकाणी आपण पाहतो धावबाद होतोय. अजूनही आपण पाहिलं गेलं 4 चेंडू आहेत. विजयासाठी 7 धावांची गरज. मी पुन्हा एकदा वॉर्निंग देणार नाही गणेश दादा, आपण 10 टाइम सांगितलं आहे. इथून ती लाईन क्रॉस, आता ती लाईन विजली बघा समोर, तिथून कोणी पुढे जायचं नाही, बाउंड्री लाईन परत कोणी जायचं नाही. अटीतटीचे सामने असतात, मग शेवटला निर्णय आयोजकांकडे येतो. त्याच्यामुळे आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागतो. आपले सर्व ग्रामीण संघ आहेत, त्याच्यामुळे कोणच पुढे जाणार नाहीत. 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. सूरज लक्षात ठेव, येणारी टुर्नामेंट तुझी पण आहे. याचा कडक निर्णय ठेवले नाही ना. हा, इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आरेश त्या ठिकाणी जरूर पोहोचला होता. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. कंपल्सरी चेसिंग आहे आणि चेंडू शिल्लक राहिले ते 2 आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 5 धावा. इथे शॉर्ट पिच चेंडू फेकला आणि या दरम्यान पाहतो चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. चला चला, टॉस साठी यायचं, लगेच टॉस साठी या. दामोदर संघाचं टॉस साठी यायचंय. 3 षटकांचा सामना असेल, या टॉस साठी यायचं लगेच. जरूर मी सांगितलं ना, एक गोलंदाज आपण पाहतो आहे, त्यांनी फेकलेले शॉर्ट पिच चेंडू आपण पाहिले गेले. ते 1000 रुपये ते तिथले